खूप खूप. एवढा नवऱ्याचा मित्र असून तुम्ही जीव लावित्या आणि तो मेला भाड खाऊ रोज त्याला सकाळी उठल्या उठल्या करून देते. काय डबा करून देते. तो मला म्हणतो तू वाढदिवस केक कापून घे. मी तुझ्या वाढदिवसाला येणार नाही. वहिनी पाचशे वहिनी येणार नाही म्हणतो. लाज वाटते का त्याला? तो नाही येत मी आहे ना. तुम्ही आहे ना. वहिनी ऐका ना. जाऊ द्या आपण करू वहिनी वाढदिवस करू. अहो करायचं म्हणजे लगेच करायचंय आता. तुमचं आडनाव काय आहे? माझं शंभुले. हा तुम्ही नेहमी येता ना आमच्या घरी. हो बबनराव काय शंभुले. शेंगुळे. तुम्ही मावाले शंभुले खालते नाही एकदा. कधी? आणि ते कुलदाचे शंभुले. हा तुम्ही एकदा डबा आणला होता करून. किती मत मोठले होते. आता मला झोपायचे. वहिनी इकडे नका झोपू. तुमचा मधी बेड आहे ना मोठा. मी पाहिले एकदा. आहे ना. हा मग त्याच्यावर झोपू. चला तुम्हाला झोपून देतो. वहिनी थांबा. लई दारू चढली. हालत झाली बाईची बर का. बरं झालं हालत झाली. आता बबनराव तुला संधी घावली. आता येतो म्हणून मध्येच नेतो. चोरूनच घेतो चांगली. आता गेली ती सुधीच्या बाहेर गेली. उठा चला मध्ये जायचं. काय म्हणले का तुम्ही? नाही नाही काही नाही म्हणलं. क्वाटो टाकू वहिनीला असं. त्याच्या मायला त्याचे तो नवरा माझा त्याला येऊ दे. त्याला त्याचं असं काम काढीते ना. वहिनी असं घालते ना त्याच्या काय दांडा दांडा दांडा. हा त्याला हानीतेच. चला ना आता दांडा घालायचाय. चला हा मध्ये काय म्हणले का? म्हणजे त्याच्या नाका दांडा घालू असं. कामावरून थकून येईल. तो मा मित्र तो काळू लई चांगला आहे. कशाचं चांगला आहे तो? हो. त्याला नवरा म्हणायची मला लाज वाटती. चला मध्ये. तुमच्या सारखा मला नवरा लागत होता. हो मी किती चांगला आहे. हो तुम्ही चांगले. कुठे गेले तुमचं थोबाड आहे का? तुम्ही तुम्हाला सांगते बबनराव शेंगोळे. हा पुढे तुमचं ते एका इडच ना. हा तुम्ही ना खरं चांगले हो. मला आता मला आहे ना मूड नव्हता. मूड आणता ना पण आता मला आहे ना खरंच मूड आलाय. आता तुम्ही आणला. त्याच्यात मग आता बेडवर जाऊ ना. मूड आणला तुम्ही. आला का बेड? नाही नाही चला ना पुढं. पुढे आहे का? पुढे. हा का? इकडं नाही वहिनी. इकडे इकडं का? इकडं चला. बर. अहो वहिनी परीक्षा दात बीत पडतील. चला मध्ये. चला वहिनी. आला का बेड? आला थांबा थोडं राहिला. थांबा बर का. आता मला आता लई कस तरी हो राहिला. या ग सर कस तरी होते. तुम्हाला मूड आला ना. हा आला ना. थांबा मग मी कपडे काढतो. थांबा. हा थांब. बर मी काढू का? मी काढते ना. काढा. तुमच्या सारखा नवरा मला लागत होता हो. चांगला आहे हो काळ बी. अहो काय तो काळू तो काळ तोंड्या. त्यांनी मला आयुष्यात कधीच चांगलं केलं नाही. मला कधीच प्रेम नाही दिलं तुमच्या सारखं. नाही. हा ते काढा ना. हा काढतो. बनेल फाटकी का तुमची? नाही ना. असू द्या काय फरक नाही पडत. मला कधी प्रेम नाही दिलं त्यांनी. मला असं झुरत ठेवलं त्यांनी. पडशा मी आतापर्यंत अशी तडफडते. मला आला ड्युटीवरून का माझ्याशी नीट बोलत नाही, नीट चालत नाही. येतो खातो झोपतो. मला असं प्रेमच देत नाही तो. म्हणजे प्रेम नाही देत. हा
प्रेमाचं हवंय ना तुम्हाला. आता मी देतो ना. तुम्ही पडा ना सकाळी झोपा ना. सारखा माग सारखा घ्या उशी घ्या. आता मला तुम्ही खरंच चांगले हो. मग बर का मी चांगलाच आहे. मला छान वाटतं आता. झोपली वाटते बर का. जास्त दारू झाली आणि तिला गेली झोप लागून. दारू आहे ना जास्त पिली ती आणि कधी सवय नाही दारूची, तेव्हा तिला गेली गोंगी चढली. बरं झालं. अरे काय गोरी गोरी पाय. काय तशी शुक्राची चांदणी. आहा आहा. बस झोप आता झोप. आता माझं काम झालं. आता तिला झोपू दे. कारण आहे ना आता तिच्या नवऱ्याचा यायचा वेळ झाला. आपण ना आता बबनराव चाल पळवून. झोप बाई झोप झोप. आपलं मस्त काम तिनं करून दिलं. मस्त पार्टी साजरी झाली. तिचा वाढदिवसही झाला आणि माझंही काम ओके झालं. चाल बबनराव. शर्ट मी झोपून गेले. यांचा मित्र आला होता, गेला वाटतं. यांनी दरवाजा लावला का नाही. दरवाजा नुसता लोटून घेतला आणि तो गेला निघून. एवढं मोठं गिफ्ट आणलं, कशाला आणायचं. चल बाई, या आले तर यांना उगाच संशय येईल. कोणी आलं का काय इथं. या आवरून तरी ठेवते सगळं. आता काही त्यांना संशय वगैरे येणार नाही. आलो पाय बर. लय लवकर आले तुम्ही. अगं लय लवकर. ऐक ना शांता, आता तू बसू नको. पहिली चाल केक कापू. चल नका जाऊ दे, मला नाही केक कापायचा. अरे तू काय रे अशी येडेवानी करीत राहती. माणसा माग काम होतं म्हणून थांबलो. नाही तर मा काय तो जीव नाही का माझी. चाल चाल. मी काय म्हणते. हा बोल ना बोल ना. मला काय वाढदिवस वगैरे करायचा नाही आता. का बरं. माझा मूड खराब झालाय आता. आता जाऊ दे, मी झोपते. मला खूप झोप येऊ राहिली आता. तुम्ही पण झोपून घ्या. जेवले का तुम्ही. अगं मी दुपारचा डबा खाला. पण शांता ऐक, या बाई तिकडे काय मा बापाची कंपनी नाही. 2 पैसे येतात आपण आपल्याच परपंचाला खर्च होतो. जाऊ दे, एवढं नाराज नाही हो. आता आण केक लगेच काप बरं तू. त्या बाई इकडे आयला माझी लाडाचं सोन आहे. किती लाडाची बायको आहे माही तू. पिल्लू ये.
आणि रागवत माव मला एक पप्पी दे बर. नाही मी नाही देणार. दे दे दे. शांता हा आणि तुझ्या तोंडाचा वास येऊ राहिला दारूचा. कोण दारू पाजली तुला? अगं तुला नाही येणार, मला इडो येऊ राहिला. तू हॅक करती तर वास येतो का? कसला वास येऊ राहिला? दारूचा वास येतो तुझ्या घमघमा. दारूचा? कोण आलत घरात सांग? तुम्ही पिऊन आले असतील. कोण येणार आहे घरामध्ये? तुम्ही मला वाढदिवस करायचा नाही तर मी गपचिप झोपून घेतलंय. कोण येणार आहे इथं? मी दारू कधी पितोय का? मग मला कशाला, माझ्यावर कशाला आरोप करू राहिले? तुझ्या तोंडाचा दारूचा वास सुटला. कधीच असा वास नाही आला तुझ्या तोंडाचा. कधी वासच आला नाही. शांता मी गेल्यावर कोणी आलत का इड? कोण येणार आहे हो तुम्ही गेल्यावर? ये बाब हे जर्किन कस काय इड आलं त्या बाबण्याचं? बाबण्याचं? मग मा मित्र तो बाबण्या. या बाय खरं बोल शांते. खरं बोल नाही तर दातच पाडीला आता. म्हणजे तू बाबण्यानं वाढदिवस साजरा केला काय? म्हणजे मी नसल्यावर तो बाबण्या घरी आला. तुम्ही दारूची पार्टी केली पण तुम्ही वाढदिवस तुझा साजरा केला. खरं सांग कोणाचं जर्किंग आहे? शांते त्याचं जर्किंग आहे का नाही? खरं सांग. खरं सांग. असं काय करू राहिले तुम्ही? असं काही नाही. या बाय बाबण्याचं जर्किंग आहे का नाहीये? नेहमी तो घालून ड्युटी येत राहतो. हेच जर्किंग आहे ते. हो हाय आला होता तो. मग मी नवरा असून माझा वाढदिवस केला नाही. त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला. मला एवढं मोठं गिफ्ट घेऊन आला. आता तू म्हणते त्यांनी मला गिफ्ट आणलं आणि जर्किन काय इकडे टाकून गेला मग? जर्किंग राहिला असेल. जर्किन काढून कपडे काढून म्हणजे तुम्ही काही गोठम्यात केलं का? काय बोलू राहिले तुम्ही? अहो केलं शांत. खरं बोल. अगं त्याचं जर्किन काढून कपडे काढून तुम्ही इकडे खेळत केला का नाही घरा? काच खेळ केला? काहीतरी बोलू राहिले. आपलं तो आला बिचारा आणि मला त्यांनी एवढं केलं. मला तो म्हण वहिनी थोडीशी पार्टी करू, एवढीशी ड्रिंक घ्या म्हणून 2-3 घोट घेतले. तोंडाचा वास येत असेल. मग काय झालं त्याच्यात? त्याच्या आईला त्याच्या माईला त्याचे त्या बाबण्याचे सगळीकडे नालायकपणा करीत आला आणि तो माया घरात शिरला का आता? म्हणजे तुला त्याच त्या बाबण्याचं तुला आवडलं का? काय मला नाही आवडलं का? काय बोलू राहिले तुम्ही? अरे बाबण्याचं जास्त मोठं आहे का? मा तुला कमी पडलं का? बसाव. मावाला तुला आवडत नाही का? का बारीक आहे का काय आहे येत सांगशील ना? बसाव तुम्ही. माझ्या डोक्याला टेन्शन देऊ. बसा म्हणजे मला टेन्शन आलं म्हणा. काय बोलू राहिली तू? ते खरं सांग तो काय केलंय? बाय तुला लग्न झाल्या पण कधी असा वर हात नाही केला पण आता आहे ना मारल्याशिवाय राहणार नाही. खरं सांग. मला त्यांनी दारू पाजली आणि त्या गुंगीमध्ये मी झोपून गेले. त्यांनी काय केलं मला नाही माहिती बाई. मला नाही आठवत ते. आठवत नाही? खोटं बोलते काय? खोटं बोलते? बसा ना. काय मारू राहिले तुम्ही मला? अरे पण त्या बापण्याला घरात शिरून घ्यायचं काही कामाचं नाही ना. नाही शिरलं. तोच आला वाढदिवसाचं गिफ्ट घेऊन. मोबाईलवर स्टेटस पाहिलं तो आला लगेच. मी काय बोलू त्याला? म्हणजे तू बाबण्या का गेली? बाबण्याला इकडे कपडे काढून दारू पाजून तो कामही करून गेला असेल. तुला माहितीये काही? मला नाही कळालं काहीच. अरे तू ये ना इकडे बस गपचिप. आता आहे ना त्या बाबण्याचं असं काम करतो ना. कशाला काम करायचं? बायको डोळा तुला नाही. त्याला तर अक्कल नाही पण तुला अक्कल नाही. मी काय म्हणते? काय म्हणती? घमघमा तोंडाचा वास सुटला. बरं मी काय म्हणते? जाऊ द्या.
हॉटेलला जाऊ आपण, उद्या करू वाढदिवस साजरा. तुम्ही एवढे तापू का राहिले? काय तो वाढदिवसही नको. हा? गेला तो तिडून इडा आला तो. जाऊ दे ना आता, द्या ना सोडून. ते मला नशीच्या याच्यात कळालं नसेल, नाही तर तुम्हाला माहिती आहे ना मी अशी आहे का, माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना, मी किती प्रेम करते तुमच्यावर. थांब मी ना उद्या करते का नाही? मी करते का? नाही करते तू. उद्या आहे ना मी गेलो का त्या बाबण्याच्या आहे ना असा चाकू घालतो का, त्याच्या खालून चाकू घातला तर वरच काढी तू. आहो नका ना, असं काही करू नका. हे बघ मी तुम्हाला लास्टच काय सांगते, ऐका. तुम्ही ना आता झाले गेले विसरून जा, त्याच्याशी बोलू नका आणि असे मित्र ठेवू नका बर का. आणि आपण दोघं गोडी गुलाबीने राहू आणि काही चाकू बिकू घेऊन जाऊ नका बाई. मरून अगं आपला परपंच आपल्याला राहण्याचे, पण त्या बाबण्याला घरी आला इड तुला दारू पाजली. सोडा ना आता त्याचं, जाऊ दे म्हणते. जाऊ दे मरू दे. त्याला काही म्हणू नका बर का. नाही म्हणणार. वय मला पाणी आण, कोरड पडली. हा का? आणि ते काय दात काढी ती खुशाल. अरे तुम्ही काहीतरी केलंच असेल तसे नाही तो बाबण्या जाणार. काय खुशाल दात काढी ती शांते. त्या बाबण्यानं तुला काहीतरी केलंच असणार, त्याच्याकच पाहतो. लई पांचट बाबण्या येतो, मला माहितीये ना. माझ्या शेजारी कामाला आहे. तहान पाणी लाव काय. आले आले कवा आले. बस जेवले का तुम्ही? मी जेवलो दुपारा. आता एक काम कर, आता तू जेवली ना मग चाल झोपून घे. बर बर. लगी ते आंबून ठेव. त्या हरामखोराचं जर्किंग दे फेकून तिकडे. घे झोपून चाल. सडक इकडं. सडक अजून. अगं सडक ना अजून सडक वाज. आज जवळ सडक बघ शांती. तू हात मा पाठीवर. बर बर. तू टपकान झोप.